आर्क ऑफ सर्कल याच्या रिलेटेड प्रॉब्लेम आहेत. म्हणजे कोणती प्रॅक्टिस सेट आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत? प्रॅक्टिस सेट 43. आता कोणती घेतल्याच्या पहिला 42. आता कोणती घ्यायचं आहे 43. हे बेसिक कन्सेप्ट असतात, त्याच्याबद्दल थोडा आपण अभ्यास करूया जरा. ठीक आहे, प्रॉब्लेम खूप छोटे आणि कमी आहे. आता या ठिकाणी पाहू शकता पहा, आर्क ऑफ द सर्कल. आर्क ऑफ द सर्कल. A plastic bangle is shown alongside. Suppose it breaks at point A and point B. समजा हे प्लास्टिकची बांगडी आहे आणि ह्याला आपण A आणि B कशी कट केलं तर किती आर्क तयार झाले बघा बरं का? 2 तयार झाले. ठीक आहे. आणि प्रत्येक जो भाग आहे त्याला काय म्हणलं जातं? आर्क ऑफ द सर्कल. 2 प्रकारचे आता आपल्याला आर्क पाहायचा. एक असतो मेजर आर्क, दुसरा असतो मायनर. जर समजा सेमी सर्कल पेक्षा कमी असेल म्हणजे समजा हा पूर्ण आहे, समजा हे पूर्ण नाही, हा सेंटर आहे बरोबर आहे. वरचा अर्धा आणि खालचा अर्धा दोन्ही एक्झॅक्ट इक्वल आहेत. याचा अर्थ काय झाला? डायमीटर काय करतोय? त्या सर्कलला 2 इक्वल हाफ मध्ये डिवाइड करतो. जर डायमीटर 2 इक्वल हाफ मध्ये जर डिवाइड करत असेल तर याला डायरेक्ट असं म्हटलं जातं तर सेमी सर्क्युलर आर्क म्हणतात. लक्षात आलं? तर 2 इक्वल हाफ मध्ये डिवाइड करत असेल तर त्याला काय म्हटलं जातं? सेमी सर्क्युलर आर्क. कसं? कोणते कोणते आर्क आहेत सर? बघा, आर वाय टी. कोणतं? आर वाय टी. दुसरा बघा आर एस टी. आलं का लक्षात? कसं मोजतात? आर वाय टी, आर एस टी. हे कोणती बेटा? सेमी सर्क्युलर आर्क. त्याच्यानंतर हा जो कॉर्ड एबी आहे हा काय करतो? ह्या ठिकाणी बघा, त्या सर्कलला 2 पार्ट मध्ये डिवाइड करतो. पण नीट लक्ष द्या, 2 इक्वल पार्ट मध्ये जर डिवाइड करत असेल तर तो एक्झॅक्ट इक्वल मध्ये डिवाइड करतो का? नाही. एक आर्क मोठा आहे तर एक आर्क कसा आहे बेटा? छोटा आहे. त्याच्यातला तुम्ही स्वतः लॉजिक लावू शकता. ए एक्स बी मोठा आहे काय ए वाय बी मोठा आहे? बरोबर आहे, ए वाय बी मोठा आहे. लक्षात ठेवलं नाही? आणि छोटा कोण आहे? ए एक्स बी हा छोटा आहे का नाही? पण छोटा जर आर्क असेल तर त्याला काय म्हटलं जातं? काय ग? काय त्याला काय म्हणतात? मायनर आर्क. लक्षात आलं? त्याच्यातला मायनर आर्क कोण आहे सांगा? सर हे एक्स बी हा मायनर आहे. मेजर कोण आहे सांग बेटा? सर ए वाय बी हा मेजर आहे का नाही? यस. आणि याला मेनशिप कसं करतात? ए बी एक्स ला सोडायचं ए बी. आणि या ठिकाणी बघा, जो मायनर आर्क ए एक्स बी आहे याला ए बी सारखं सुद्धा दाखवतात. आणि जो ए वाय बी आहे ए वाय बी याला कोणता आर्क म्हटलं जातं बेटा? मेजर आर्क म्हणतात. आणि जो एक्स बी आहे जो स्मॉलर आहे त्याला म्हणतात मायनर आर्क म्हणतात. इफ टू आर्क्स ऑफ सर्कल हॅव कॉमन एंड पॉइंट्स. जर समजा 2 सर्कल आहे, सॉरी एक सर्कल आहे, त्या एक सर्कलचे आर्क किती बेटा? 2. एक आहे मेजर आणि एक आहे मायनर. कसं काय असणार? जर समजा 2 आर्क एका सर्कलचे आहेत आणि त्या दोघांचा एंड पॉइंट हा कॉमन आहे, ए बी हा दोघांचा कसा आहे? कॉमन आहे. अशा केस मध्ये and the arc makes one complete circle, the arc are said to be corresponding arc. जर समजा ह्याचा आणि ह्याचा कोणतेही समजा सर्कल, त्या सर्कलचे जर एंड पॉइंट्स, त्या आर्कचे एंड पॉइंट्स म्हणजे 2 आर्कचे एंड पॉइंट्स जर कॉमन असेल, किती आर्कचे? 2 आर्कचे, तर त्या आर्कला म्हणतात करस्पॉन्डिंग आर्क्स. लगतचे आर्क करस्पॉन्डिंग आर्क्स असं म्हटलं जातं. पुढे पहा. आता या ठिकाणी बघा, या डायग्राम मध्ये कॉर्ड आर्की काय आहे? सर तो डायमीटर आहे. कुणाचा डायमीटर आहे? सर्कलचा डायमीटर. हा डायमीटर काय करतो? इट डिवाइड सर्कल इन हाऊ मेनी हाफ्स? 2 इक्वल हाफ्स. आणि अशा आर्कला काय म्हटलं जातं? सेमी सर्क्युलर आर्क. कोणता आर्क म्हणतात बेटा? सेमी सर्क्युलर आर्क म्हटलं जातं. आता आहे सेंट्रल अँगल. आता सेंट्रल अँगल कशा असतात बघा, लक्षात घ्या. हा ए बी काय आहे बेटा? आर्क आहे. नीट बघा, ए बी काय आहे? आर्क. तर हा ओ काय आहे? सेंटर ऑफ द सर्कल. ज्यावेळेस अँगल हा सेंटर ऑफ सर्कलला धरून तयार होतो, ज्यावेळेस अँगल हा कोणाला धरून तयार होतो? सेंटर ऑफ सर्कलला धरून तयार होतो, त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं? सेंट्रल अँगल. म्हणजे हा जो आर्क ए बी आहे याला कोणी सबस्टेंड केलेला आहे? सेंटर ऑफ द आर्कने. बघा आता, तर मेजर ऑफ द अँगल सबस्टेंडेड ऍट द सेंटर. हा जो अँगल सबस्टेंड झालेला आहे कुठे तयार झालेला आहे? सेंटर. कुठे झालेला आहे? सेंटरला.
बाय द अर्क. अर्क कोण आहे? AB च्या माध्यमाने झालेला आहे आणि याला धरलं जातं मेजर ऑफ द अर्क. काय धरतात बेटा? बघा सेंट्रल अँगल काय असतो? O इज द व्हर्टेक्स ऑफ द अँगल AOB. आता अँगल AOB दोन लाईन एकमेकाला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात त्याला काय म्हटलं जातं? व्हर्टेक्स पॉइंट म्हणतात. म्हणजे AO आणि BO कुठे इंटरसेक्ट होत आहेत? ऍट द सेंटर ऑफ द सर्कल. ऍट द सेंटर ऑफ द सर्कल. कोणत्या पॉइंटला बेटा? सर O पॉइंटला वेलेलं. आलं का लक्षामध्ये? कुठेही लक्षात घ्या. मग असं म्हटलं तर स्क्वेअरला किती व्हर्टेक्स असतात? 4 असतात ना. ट्रायंगलला 3. सेम. पण या ठिकाणी काय म्हणलं? O काय आहे? तो व्हर्टेक्स ऑफ अँगल AOB आहे आणि या ठिकाणी अँगल हुज व्हर्टेक्स इज द सेंटर ऑफ सर्कल. आणि ज्या अँगल मध्ये व्हर्टेक्स हा जर त्याचा सेंटर ऑफ सर्कल असेल तर त्याला सेंट्रल अँगल म्हणतात. म्हणजे अँगल AOB हा कोणता अँगल आहे बेटा? सेंट्रल अँगल आहे. आणि कुणाला करस्पॉन्ड करतो? आर्कला. AZB. AZB म्हणजे AOB हा जो अँगल असतो हा कुणा एवढा असतो? AZB एवढा असतो. कुणा एवढा असतो? ते पुढे कळेल तुम्हाला हळूहळू. आता इथे दिले बघा. The measure of the angle subtended at the center by an arc. The measure of the angle. Measure of angle कुठे आहे? सेंटरला. Subtended at the कुठे बेटा? सेंटरला. By an arc. कोणता आर्क आहे? AZB. Is taken to be measure of the arc. त्याला काय धरलं जातं? मेजर ऑफ द अर्क. आता मला सांगा त्याच्यामधला सेंट्रल अँगल कोणा तुम्ही सांगू शकता? सर एक पाहिजे सेंटर आणि दुसरा पाहिजे आर्क. मग सांगा बरं का कोण आहे? AOQ. हा कोणता अँगल आहे? सेंट्रल अँगल. आर्क कोणता आर्क आहे? AYQ. त्याचा अर्थ काय झाला? हा जो सेंट्रल अँगल जर 70 डिग्री असेल तर हा सुद्धा किती आहे बेटा? 70च आहे. लक्षात आलं? हा जर 100 आहे तर हा सुद्धा किती आहे सांगा? 100च आहे. हा म्हणजे कोण? जर समजा AOQ जर 100 असेल तर तू कुणाला करस्पॉन्ड करतो किंवा कुणाची इक्वल आहे? AYQ च्या. हा 100 म्हणजे तू सुद्धा 100. हा 200 म्हणजे तू सुद्धा 200. हा 10 म्हणजे तू सुद्धा 10. एका सर्कलचे मेजर ऑफ आर्क किती असतात? 360. ऑल द मेजर ऑफ आर्क्स ऑफ द सर्कल इज हाऊ मेनी बेटा? 360. किती असतो? मायनस कितीपेक्षा कमी आहे? आता ह्या ठिकाणी पहा बेटा जो मेजर ऑफ आर्क आताच मी सांगितलं तुम्हाला की हा जो AOQ आहे तो किती पेक्षा कमी आहे? 180 पेक्षा कमी जर असेल तर त्याला मायनर आर्क म्हणायचं आणि जर 180 पेक्षा जर जास्त असेल तर त्याला काय म्हणायचं? मेजर आर्क म्हणायचं. आणि जर एक्झॅक्ट जर 180 असेल तर त्याला काय म्हटलं जातं? सेमी सर्क्युलर आर्क म्हणतात. काय म्हणतात बेटा त्याला? 70 डिग्री किती पेक्षा कमी आहे? 180 पेक्षा कमी आहे का नाही बेटा? हो सर आहे. तर 180 पेक्षा जर कमी असेल तर त्याला काय म्हटलं जातं सांगा? मायनर आर्क. त्याच्यापेक्षा 180 पेक्षा जास्त असेल तर मेजर आर्क. एक्झॅक्ट असेल तर व्हेरी गुड. बघा बेटा फॉर्म्युला एक तिथं बाजूला लिहायला लागेल. फॉर्म्युला लिहा पटकन. तर मेजर आर्क इज इक्वल टू मेजर आर्क इज इक्वल टू 360 डिग्री मायनस मेजर ऑफ मायनर आर्क. 360 डिग्री मायनस मेजर ऑफ मायनर आर्क. 360 डिग्री मायनस 70 डिग्री. डिग्री मायनस 70 केलं तर 290 येते. याचा काय इथं बघा बरं का? मेजर ऑफ करस्पॉन्डिंग आर्क. कोणता आर्क? मायनरला अंडरलाईन करा बेटा. इथं मायनर आहे. आता याच्या उलट करून दाखवतो तुम्हाला. मेजर ऑफ मायनर आर्क कोणता बेटा? मेजर ऑफ. इथं मायनर करा. दुसरा फॉर्म्युला घ्यायचा. इथं मायनर करा आणि इथं फक्त मेजर करा. उलट करा. मग काय ते मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू 360 डिग्री मायनस मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मेजर आर्क. दोन फॉर्म्युले तयार झाले का रे?
खुर्चीवर बसू. शिकला का तुम्ही? अभ्यास करायचा तुम्ही? अभ्यास करायचा नाही का? खाली बस की. झालं का रे? नाहीतर दे ना. झालं का रे बेटा? चला नेक्स्ट बघू आता. आता इकडे बघा रे, हा ए वाय बी कुणाची इक्वल असेल सर? ए एक्स बी च्या. का बरं रे? कारण दोन्ही बी काय सेमी सर्क्युलर आर्क आहे. इकडे बघा, हेच काय मेजर ऑफ सर्कल किती असतो? 360. मेजर ऑफ वन कंप्लीट सर्कल इज 360 डिग्री. इकडे बघा, हे महत्वाचं आहे, आताच घेतलं आपण हे. द मेजर ऑफ मायनर आर्क हा कुणाला इक्वल असतो? सेंट्रल अँगलला. द मेजर ऑफ मेजर आर्क बरोबर काय होतं बेटा? 360 डिग्री मायनस मेजर ऑफ मायनर आर्क. सेमी सर्क्युलर आर्क किती असतो? 180 डिग्री. आता आपल्याला प्रॅक्टिस या ठिकाणी सॉल्व्ह करायचं बेटा. खूप आपण सांगा बरं का, तोंडी उत्तर करता येतं. तोंडी तुम्हाला हो का? समजा AXB आणि AYB हे दोन करस्पॉन्डिंग आर्क आहेत. व्हॉट इज अ करस्पॉन्डिंग आर्क? ज्याचे एंड जे असतात आर्कचे दोघांचे कॉमन असतात. म्हणजे ह्याच्या बेंडिंगला AB आहे आणि ह्याच्या बेंडिंगला AB आहे. आलं का लक्षामध्ये? ह्याच्यामध्ये काय म्हणलंय, जो AXB आहे तो 120 आहे. किती आहे? तर तुम्हाला विचारलंय आर्क AYB किती आहे? आता सब एक फॉर्म्युला दिला. हा सांग. नाही उत्तर सांगणार. व्हेरी गुड. 360 मायनस 120 म्हणजे काय बेटा? 360 मायनस मेजर ऑफ मायनर आर्क. 360 मधून 120 गेले, किती उरले बेटा? 240. उत्तर किती ते सांगा? 240. आता या ठिकाणी मला काही सांगायचा प्रश्न सांगतो का बघू तुम्ही? तर एवढा छोटा प्रॅक्टिस ठीक आहे. चल बघा, तीनच प्रॉब्लेम आहे बेटा. सुटलं सर. Some arc are shown in the circle. The center O. Write the names of minor arc. काय लिहायचे? minor arc. minor arc. सांगता किती पेक्षा कमी? 180 पेक्षा कमी. सांगा काय केलं? QXP. परत सांगा बेटा, नीट बघा. QPR नाही XPR. काय बेटा? XPR. परत सांगा बेटा, कोणता बेटा? नाही ते मेजर होतं रे. मायनर काढतात ना, कोणते काढतो? मायनर काढायचा पडला. मायनर. आता बघा, हे झाला QXP1, दुसरा झाला XPR. आता तिसरा आपण त्या ठिकाणी करू PRY. कोणता बेटा? PRY. आणखी तयार होतो सांगा? QY. काय तयार होतो बेटा? QY. ठीक आहे. अजून सांगा मेजर. सांगा मेजर पहिलं. मेजर बघू आता. मेजर 180 पेक्षा मोठे मेजर सांगा बेटा. हे पहिले बघा सर. हा PQY. काय बेटा? PQY. सर PQR. काय बेटा? PQR. परत सांगा
सर हा एक्स क्यू आर ह्याची काही गॅरंटी सांगितलं हे एक्झॅक्ट सेंटर मध्ये एक्स क्यू आर बरोबर आहे बेटा परत सांगा बेटा सर एक्स आर पी कोणता बेटा एक्स आर पी क्लिक परत एक्स आर पी ठीक आहे अजून एखादी कोणती तर असेल मध्ये आता सेमी सर्कल सांगा बेटा सेमी सर्कल दोन सेट किरे एक आहे क्यू पी आर आणि दुसरा आहे क्यू आय आर एकदा चेक करा रफ मध्ये बघा फास्ट मध्ये कोणते कोणते घेतलो बघा रे आपण दमा एक मिनिट पुस्तक कोणते कोणते घेतलो बघा हो का मायनर आर कोणता घेतलो एक घेतलो पी एक्स क्यू बरोबर आहे दुसरा घेतलो असं पण घेता येते ना दोन असलं तर बी घेता येते आर्क पी आर एक येतो आर्क आर वाय येतो आर्क क्यू वाय येतो आर्क क्यू एक्स येतो आणि आर्क एक्स पी सुद्धा येतो मेजर आर्क सांगा बेटा पी क्यू आर पी हो का एक आहे पी क्यू आर बरोबर दुसरा आहे पी ठीक आहे पी वाय क्यू पुन्हा आहे आर क्यू वाय कोणता बेटा आर क्यू वाय पुन्हा आहे आर एक्स क्यू पी कोणता बेटा एक्स क्यू पी आणि पुन्हा आहे आर क्यू आर एक्स कोणता बेटा बोट ठेवा क्यू आर एक्स खूप घेता येतात वाढवता येतात तसं काय सेमी सर्क्युलरचे दोनच आहेत क्यू पी आर आणि काय बेटा क्यू वाय आर एकदा परत बारके सांगतो मायनर कोण आहे क्यू एक्स एक्स पी पी आर वाय आर क्यू वाय अजून त्याच्यानंतर क्यू एक्स पी परत येते एक्स पी आर एवढे येतं ठीक आहे मग ह्याच्या आता जे मेजरचे घेतलं तो काय घेतलं तरी पी वाय क्यू वगैरे वगैरे आपण मोठे करून घेतलं सेमी सर्कलचे झाले त्याच्यामध्ये व्हॅल्यू लिहू शकता तुमची काय अडचण नाही घाबरायचं नाही फक्त 180 पेक्षा मोठे असेल तर काय म्हणायचं मेजर लहान असेल तर मायनर आता बघा एक सर्कल आहे लास्ट प्रॉब्लेम आहे याच्यातला प्रश्न बघा इन अ सर्कल विथ सेंटर ओ एक सर्कल आहे आणि त्या सर्कलचा सेंटर काय सांगा बरं का बेटा ओ आहे काय बेटा ओ आणि त्या ठिकाणी तुम्हाला का म्हणले तर मेजर ऑफ मायनर आर्क तो मेजर ऑफ मायनर आर्क 110 डिग्री आहे किती बेटा 110 डिग्री समजा हा आर्क आहे समजा ए हा बी आणि हा काय बेटा सी हा किती आहे सांगा बरं का 110 हा जर 110 असेल तर हा सुद्धा किती असतो 110 तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं पी वाय क्यू नाव पण दिले व्हॉट इज द मेजर ऑफ पी वाय क्यू इन अ सर्कल विथ सेंटर ओ हा सेंटरचा ओ द मेजर ऑफ मायनर आर्क इज 110 किती आहे बेटा 110 मग हे काय घ्यावं लागेल पी आणि हा काय घ्यावं लागेल क्यू तर त्या ठिकाणी तुम्हाला काय काढायचं आहे वाय क्यू काय बेटा वाय पी वाय क्यू तुला काढायचंय काय काढायचं बेटा पी वाय क्यू सोल्युशन लिहावं लागेल लिहिताना काय लिहिणार सांगा बेटा लेट सर्कल विथ सेंटर सेंटर कोण आहे ओ सेंटर कोण आहे बेटा ओ ऍट काय दिले तुम्हाला हे मेजर ऑफ कोणता आर्क दिले बेटा मायनर आर्क कोणता आहे पी क्यू इज किती रे बेटा पी क्यू किती आहे सांगा ना दिले ना किती आहे 110 किती आहे बेटा 110 आताच तुम्हाला म्हणतो हा जर 110 असेल तर हा सुद्धा किती असतो बेटा 110 त्याची काही गरज लागणार नाही तर आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला दिलतो सांगा आता फॉर्म्युला मेजर आर्क इज इक्वल टू 360 डिग्री माइनस मेजर ऑफ करस्पॉन्डिंग डॅश डॅश आर्क होतात मायनर 360 मधून 110 गेले
किती आलं रे 250 डिग्री उत्तर किती आलं मग therefore measure r therefore सांगा बेटा मेजर r चं नाव सांगा ना PYQ होता बेटा PYQ मेजर r PYQ is किती डिग्री आहे सांगा 250 किती बेटा सांगा 250 एवढंच त्याच्यामध्ये दुसरी कन्सेप्टची काही गरजच नाही ठीक आहे आणि इकडला जो आहे पाहिजे हा किती होता 360 आणि मायनर आर्क कोण होता त्याचं नाव सांगतो मला समजा इथे PQ काय होतं बेटा PQ किती आहे सांगा 110 आर्क PQ ठीक आहे काय डाऊट आहे याच्यामध्ये कोणाला काय ह्याच्यात राहिले का बघा कोणतं काही चेक करा एकदा आय होप मला वाटतं काही राहिलं नाही ह्याच्यामध्ये चेक करा एकदा तरी बघा